आपण एखादा गोल सेट करून तो अचीव केलाय अशी एक तरी स्टोरी प्रत्येकाकडे असेलच. कधी गोल सेट करूनही आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सेट केलेले गोल्स पूर्ण न होण्यात येणारा सगळ्यात मोठा अडथळा काय? नमस्कार, मी प्राची. वेलकम बॅक टू द गिव्हिंग सोल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोटिवेशनल टिप्स सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला गोल सेट करायला आणि सेट केलेले गोल्स अचीव करायला मदत होईल. सो स्टे ट्यून्ड. आपण गोल्स कधी सेट करतो? तर एखादी गोष्ट करायची असेल, काही बनायचं असेल किंवा एखाद्या पोझिशनपर्यंत पोचायचं असेल तर आपण गोल्स सेट करतो. पण नुसते गोल्स सेट करून काही होत नाही. तर सेट केलेले गोल त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी दोन गोष्टी लागतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे निश्चय, डिटर्मिनेशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कष्ट. तर निश्चय आणि कष्ट त्यांची जोड आपण जर त्याला दिली तर आपण त्या गोलपर्यंत नक्कीच पोचू शकतो. आणि जर आपल्याकडे कष्ट आणि निश्चय असेल तर त्या गोल अचीव करण्याच्या कुठल्याही स्टेपमध्ये आपण फेल जरी झालो तरी आपण स्वतःला सांगू शकतो की आपल्याला गोलपर्यंत पोचायचंच आहे. तर गोल सेट करणे आणि अचीव करणे याच्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे डिटर्मिनेशन. गोल सेट करणं सोपं आहे, पण त्या गोलपर्यंत पोचण्यासाठी आपल्याकडे पॉवर आणि डिटर्मिनेशन पाहिजे. तर ही पॉवर कशासाठी लागते? जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला त्यांची काही मतं देतात किंवा त्यांचे दृष्टिकोन सांगतात, तेव्हा आपल्याला ती पॉवर लागते की त्यांच्या आपण मतांमुळे डिमोटिवेट न होता आपण गोलपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि असं म्हणतात की ज्या गोष्टींकडे आपलं अटेन्शन जातं तिकडे आपली एनर्जी पण जाते. वेअर आवर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. आणि याला आपण आपली एनर्जी देतो तिथे थिंग्स आपल्या मार्गी लागतात किंवा त्या वाढीस लागतात. तर गोल सेट केल्यावर काय काय अडथळे येतात? एक तर आपण तो पोस्टपोन करत राहतो, आपल्याला आपल्यावरच डाऊट येतो, किंवा मग आजूबाजूचे लोक काय म्हणतात याच्याकडे आपण लक्ष देतो. तर या सगळ्या फॅक्टर्समुळे आपली डिटर्मिनेशन क्वालिटी लो होते. आणि डाऊट घेण्याचं एक्झाम्पल म्हणजे एका रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की जे न्यू इयर रिझोल्युशन लोक करतात ते हार्डली 5 तारखेपर्यंत त्यांचं टिकतं. ह्याच्यात आपल्याला हे लक्षात येईल या रिसर्चमधून की ते स्वतःवरच डाऊट घेतात त्यांच्या कॅपॅबिलिटीजवर, आणि जे काय त्यांनी रिझोल्युशन सेट केलंय किंवा गोल सेट केलाय तो अर्धवट राहतो. आणि सेट केलेले गोल्स अचीव करण्यात अजून एक येणारा अडथळा म्हणजे लोक काय म्हणतील. आता सगळ्यात मोठा अडथळा बऱ्याच लोकांना येत असेल. तर आपण लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता फोकस्ड राहिलं पाहिजे. हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. पण लोक जेव्हा आपल्याला त्यांचं मत देतात तेव्हा ते त्या लोकांमार्फत येत असतं. म्हणजे ते त्यांच्याबद्दल बोलत असतात ॲक्च्युली, पण आपल्याला वाटतं की ते आपल्याबद्दलच बोलत आहेत. त्यामुळे आपल्याला ते खूप फील होतं आणि आपण एखादी गोष्ट करणं सोडून देतो किंवा डिमोटिवेट होतो. म्हणजे आपल्याला कोणी काही म्हणत असतं, त्यांचं ओपिनियन देत असतं, तर तेव्हा त्या ओपिनियनचं बेसिस काय असतं की त्या माणसाच्या आवडीनिवडी किंवा त्या माणसाला जे पटतं नाही पटत त्या दृष्टीने तो बोलत असतो. तर समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा मी व्हाईट ड्रेस घातला आहे आणि कोणी मला म्हणालं की व्हाईट ड्रेस छान दिसतोय, तर ते तसं का म्हणतात? तर त्या माणसाच्या लाईट कलर्समध्ये व्हाईट हा कलर असतो, म्हणून आपल्याला असं ओपिनियन मिळतं की व्हाईट छान दिसतोय. पण तोच ड्रेस समजा त्याला अजून कुठे आपण गेलो आणि काही माणसं म्हणली की ज्यांचा असा समज असतो की व्हाईट फक्त ठराविक सिच्युएशन्स किंवा ठराविक ऑकेजन्सलाच घालतात, ते लोक काय म्हणतील की दुसरा कुठला कलर घालून आलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. तर तेव्हा त्या सेमच कलरला दोन वेगवेगळी ओपिनियन मिळतात त्या लोकांकडून. तेव्हा
ते आपल्याबद्दल किंवा त्या व्हाईट कलरबद्दल बोलत नसून त्यांच्या आवडीनिवडीबद्दल किंवा त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवांवरून आणि त्यांना काय गोष्टी पटतात किंवा नाही पटत याच्या बेसिसवर ते आपलं ओपिनियन देत आहेत. आणि असं जर तुम्ही प्रत्येकाचेच सल्ले घ्यायला लागलात तर जितक्या लोकांकडून तुम्ही ओपिनियन मागाल तेवढे तितके व्हरायटी तुम्हाला ओपिनियन मिळेल. त्यामुळे जेव्हा कोणी माणूस आपलं मत व्यक्त करत असतं तेव्हा काय 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की एकतर तो त्याची स्टेट ऑफ माइंड रिफ्लेक्ट करतोय आणि दुसरी म्हणजे त्याच्या सवयींप्रमाणे त्याच्या लाईक्स डिसलाईक्सप्रमाणे तो आपलं ओपिनियन देतोय. सो जेव्हा कोणी आपल्याला त्यांचं ओपिनियन देत असतं तेव्हा त्यातला आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या आपण घ्यायच्या आणि नाही पटत त्या सोडून द्यायच्या. आणि जेव्हा तुम्हाला लोक क्रिटिसाइज करतात तेव्हा तुम्हाला जर का डिमोटिवेट व्हायचं नसेल तर त्याच्यासाठी एक प्रॅक्टिस करायला पाहिजे की जेव्हा लोक तुमचं कौतुक करतील तेव्हाही तुम्ही स्टेबल राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला क्रिटिसिझममध्ये स्टेबल राहायला जमेल. जर कोणी तुमचं खूप कौतुक झालं, एवढीशी गोष्ट केली तुम्ही आणि कौतुक झालं तुमचं आणि त्यांनी तुम्ही हुरळून गेलात, तर डेफिनेटली जेव्हा तुम्हाला क्रिटिसिझमला सामोरं जायला लागेल तेव्हा तुम्ही नक्कीच सॅड व्हाल किंवा डिमोटिवेट व्हाल. त्यामुळे ही प्रॅक्टिस करा की जेव्हा तुम्हाला लोक प्रेस करतात किंवा कौतुक करतात तेव्हा स्टेबल राहा, म्हणजे तुम्हाला क्रिटिसिझमला पण तोंड द्यायला काही अवघड जाणार नाही. आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सजेस्ट करा. आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.